मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपण सगळ्यांनीच कोविडची लस घेतली असेल आणि त्यानंतर आता ह्या 4-5 दिवसामध्ये ज्या चर्चा सुरू आहे त्यामुळे माझं काय होणार, माझ्या नातेवाईकांचं काय होणार, माझ्यासोबत काही होईल का अशी भीती आपल्या सगळ्यांनाच वाटली असेल. मलाही ती वाटली आणि ती साहजिकच आहे. कारणही तसंच आहे. कारण ही लस उत्पादन करणारी किंवा ह्या लस ज्या कंपनीने तयार केली, ॲस्ट्राझेनेका नावाची ही कंपनी आहे. ह्या कंपनीने ब्रिटनच्या कोर्टामध्ये हे सांगितलेलं आहे की हो, या लसीमुळे असा एक रेअर साईड इफेक्ट होतो. कसा साईड इफेक्ट आहे तो, तर ह्या लसीमुळे काही लोकांच्या शरीरामुळे रक्ताच्या गुठळ्या बनू शकतील असं त्या कंपनीने मान्य केलेलं आहे. ब्रिटनमध्ये या कंपनीच्या विरोधात जवळपास असे 51 केसेस दर्ज केलेले आहेत. आणि ही गोष्ट खूप शॉकिंग आहे कारण आपल्या सगळ्यांच्या ब्लडमध्ये ती लस गेलेली आहे आणि आता आपण काहीच करू शकत नाही, आपण ती बाहेरही काढू शकत नाही. आता भीतीचं वातावरण एक सगळीकडे पसरलेलं आहे आणि याला जबाबदार जे आहे ती कंपनी आहेच, पण ही लस कंपल्सरी करणारं भारत सरकारसुद्धा आहे. ही लस इतक्या प्रमाणात या सरकारने आपल्या कंपल्सरी केली होती. कशी, तर तुम्हाला ट्रेनमध्ये जायचं असेल, एअरपोर्टनी कुठे जायचं असेल तर ह्या लसीचं सर्टिफिकेट द्यावं लागायचं, त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री नव्हती. मला आठवतं की एअरपोर्टला मला एंट्री त्यांनी थांबवली होती, सर्टिफिकेट माझ्या ओळखीत काही लोकांनी ही लस घेतलीच नव्हती. त्यांना कारण विचारलं तर ते असं म्हणाले की ही लस जेव्हा मोदींनी कंपल्सरी केली आणि या लसीच्या सर्टिफिकेटवर जेव्हा त्यांचा फोटो येत होता तेव्हाच मला असं वाटलं की नको घ्यायला, कारण या माणसावरचा विश्वासच उडाला आहे. आणि या कंपनीने आता जे काही डिक्लेअर केलं आहे त्याच्यानंतर तर सगळ्यांचाच या सरकारवरचा विश्वास उडालेला आहे. म्हणजे मला आता असं वाटायला लागलेलं आहे की हे भारत सरकार आत्ताचं जे आहे ते ज्या काही गोष्टी कंपल्सरी करतील ना त्या डाऊटफुलच असणार आहे. ही लस आपल्या सरकारने कंपल्सरी का केली, तर ॲस्ट्राझेनेकाने जरी हिचा फॉर्म्युला बनवलेला असला, या लसीचं उत्पादन हे भारतामधल्या सिरम इन्स्टिट्यूटने केलेलं आहे. तर ह्या सिरम इन्स्टिट्यूटने BJPला करोडो रुपयाचा चंदा दिलेला आहे, देणगी दिलेली आहे, डोनेशन दिलेलं आहे. आता जेव्हा एखादी कंपनी मला डोनेशन देते आहे तेव्हा ऑब्व्हियसली BJPतल्या ह्या सरकारच्या लोकांना असं वाटलं की आपण ह्या कंपनीला फेवर करूया. काय फेवर केला, तर ह्या कंपनीने तयार केलेली जी लस आहे ती सगळ्यांसाठी कंपल्सरी केली. तर अशी लस कुणालाही कंपल्सरी करू नये. कंपल्सरी त्याच लसी कराव्यात ज्या पूर्णपणे टेस्टेड आहे, ट्राईड आहे, त्याच्यावर अनेक वर्ष अभ्यास झालेला आहे. आता एखाद्या लशीपासून असा एखादा जरी साईड इफेक्ट असेल, जसे की ही लस आहे आणि कंपनीने सांगितलं की होय आमच्या लसीमुळे TTS नावाचा एक रेअर इफेक्ट होऊ शकतो. TTS म्हणजे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम. ह्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या बनतात. आता ही फक्त कहाणी नाही आहे. मोदींच्या काही भक्तांना असं वाटतं की हे लोक उगीच त्याचा काहीतरी हवा करत आहे. अहो, ज्या वेळेला ही स्वतः कंपनी कबुली देते आहे की हो आमच्या लसीमुळे असं होतं, याचा अर्थ ते तसं होतंय. हा मामला समोर आला. याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्ये एका दाम्पत्याने दावा ठोकला. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने असं सांगितलं की मी लस घेतली आणि लस घेतल्याबरोबर त्याच दिवशी मला संध्याकाळी ब्रेन स्ट्रोक आला आणि माझ्या ब्रेनमध्ये रक्ताची गुठळी बनली, त्यामुळे माझ्या ब्रेनला खूप मोठं डॅमेज झालं, मी आता काम नाही करू शकत आहे. आणि त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या विरोधामध्ये खूप मोठा दावा ठोकलेला आहे. ब्रिटनमध्ये अशा 80पेक्षा जास्त केसेस आहेत असं म्हणतात आणि ह्या कंपनीने मान्य केलं. आता मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये भारतामध्ये जवळपास 80 कोटी लोकांना ही लस दिली गेली आहे. या लसीवर भारताच्या आपल्या पंतप्रधानांचं चित्रसुद्धा होतं, फोटोसुद्धा होता आणि ही बातमी आल्याच्या नंतर असं म्हणतात की त्या सर्टिफिकेटवरचा फोटो त्यांनी काढून घेतलेला आहे कारण बदनामी होते आहे असं दिसते. अनेक लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम केले, लोकांना टेन्शनही आलं, लोक भीतीतही आहे आणि लोक त्याची मजाही घेताना दिसत आहे. तर काही प्रातिनिधिक मीम मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्हाला शेजारी दिसत असेल, नेटफ्लिक्सवरची ही सिरीज तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये ही व्यक्ती म्हणतं कोविशिल्ड लसने हार्ट अटॅक येतो समजल्यावर विश्वगुरू अंधभक्तांना काय सांगतात, बलिदान देना होगा. आणि अनेक अंधभक्त असं म्हणायला लागलेले आहे की अरे काही नाही होत, त्यांनी व्हायचं असतं तर आत्तापर्यंत झालं असतं. पण अहो, अनेक लोकांना ते आत्तापर्यंत झालेलं आहे. मी परवाच्या दिवशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती की ह्या लसीचं जे काही बातमी आली होती त्याच्यानंतर त्या पोस्टच्या खाली अनेकांनी कमेंट करून सांगितलं की त्यांच्यासोबतसुद्धा हे झालेलं आहे. रक्ताच्या गुठळ्या त्यांना शरीरामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. अनेकांना हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम वाढले. आता हे सगळं पाहून सगळ्यांना तर टेन्शन आलेलंच आहे. पण आपला गोदी मीडिया काय करतो आहे,
जेव्हा लस आली होती तेव्हा मोदीजींचे फोटो त्यांच्या थंबनेलवर दिसायचे, जसं काही ही लस मोदींमुळेच आलेली आहे, तेच खूप मोठे अन्नदाता आहेत, जसं काही आपला जीव वाचवणारे आहेत, असं करून ते दाखवत होते. आणि आता मात्र कार्यक्रम घेत आहेत की लसीवरून राजकारण करत आहेत. राजकारण कशाला म्हणतात? ज्या गोष्टीला तथ्य नाहीत ती गोष्ट अधोरेखित करणे म्हणजे राजकारण करणे. पण या ठिकाणी या कंपनीने सांगितलेलं आहे की हो, या लसीमुळे असे साईड इफेक्ट होतात, तेव्हा त्याला राजकारण नाही म्हणत. राजकारण हा मीडिया करतो आहे, जो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू देत नाही. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला नक्की कळवा. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणालाही अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवलेत का? काही त्रास जाणवतो आहेत का? तेही कळवा. कारण आपल्याकडे अजूनही याचा अधिकृत डेटा नाही आहे आणि गव्हर्नमेंटनी अजूनही याच्यावर काहीही बयान दिलेलं नाही, काही म्हणालेलं नाही आहे की तुम्ही काळजी करू नका, बघूया आपण किंवा काहीही. आणि हा एक खूप मोठा गुन्हा आहे आणि याचा मोबदला मिळाला पाहिजे. जर लाखात एका व्यक्तीला जरी याचा साईड इफेक्ट होणार असेल तरी त्या एका व्यक्तीचं आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ती एक व्यक्ती कोणीही असू शकते.